बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे। पण हे आंदोलन आता मनोज जरांगेंच्या हातातून निसटतंय का असा सवाल उपस्थित होतोय। याचं कारण मराठा आंदोलकांनी मुंबईत ठिकठिकाणी रस्ते अडवून ठेवलेत। सीएसएमटी स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांची गर्दी असल्यानं मुंबईकरांना याचा त्रास होतोय। शिवाय मुंबई महापालिका फॅशन स्ट्रीट समोरचे रस्त्यांवर सुद्धा मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना सकाळी कार्यालयात जाताना मोठा त्रास होतोय। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवलाय, तर कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली। आपण ही तीन दृश्य आपण पाहतोय। सीएसएमटी स्टेशनवर गर्दी झालेली आहे, दुसरी दृश्यात पाहतोय फॅशन स्ट्रीटवर वाहतूक कोंडी यामुळे झालेली आहे, आणि तिसऱ्या दृश्यात बीएनचे समोर आता मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, एकीकडे मराठा आंदोलकांचा लढा हा तीव्र होत असताना आपण पाहतो याचा फटका कुठेतरी मुंबईकरांना बसताना दिसतोय। नक्कीच दीपाली, आपण बघतोय की आज जो आहे सोमवारचा दिवस आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक मुंबईकर कामावर निघाले आहे, कारण सुट्ट्या संपलेल्या आहे। 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, शनिवार रविवारी होऊन गेला आहे आणि त्यामुळं आज मुंबईमध्ये कामावर निघणाऱ्या मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतरही अनेक ठिकाणी काही वाहनं अडवून ठेवण्यात आल्याचं चित्र, रस्ते अडवून ठेवण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सध्या मी मुंबईच्या मेट्रो सिनेमाकडनं आझाद मैदानाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरती आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच परिसरामध्ये कामा हॉस्पिटल आहे। हाच मार्ग मुंबई महानगरपालिका मुख्यालयाकडे येतो, त्यासोबतच जीटी हॉस्पिटलकडे जातो। मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येनं वाहनं उभी करण्यात आल्यामुळे याची कोंडी होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे जसं आपण सांगितलं की हे आंदोलन आता मनोज जरांगे पाटील यांच्या हातातून निसटतं की काय असं चित्र निर्माण झालं आहे, कारण आंदोलकांना मुंबईकरांना त्रास होऊ नये अशा सूचना स्वतः मनोज जरांगे यांनी दिल्या होत्या। आणि आता आंदोलक जे आहे मुंबईमध्ये इतरत्र फिरतायत, सगळीकडे आंदोलकांच्या माध्यमातून जे आहे तो धुमाकूळ घातला जातोय। काही आंदोलक आक्रमक होत आहेत, रस्ते अडवणे, गाड्या अडवणे, सर्वसामान्यांची जे रस्ते अडवणे असे प्रकार केले जातात। काही हुल्लडबाज आंदोलकांकडनं काही चुकीच्या घटना देखील केल्या जातात। जे काही बॅरिकेटिंग पोलिसांच्या माध्यमातून केले जातात, त्या बॅरिकेटवर बसून त्याची घोडागाडी केली जाते। अशा पद्धतीचे खेळ या ठिकाणी आंदोलक करतायत। असं होऊ नये यासाठी मनोज जरांगे स्वतः सूचना देत आहेत। मात्र ह्या सूचना जरी देत असले तरीही काही आंदोलकांच्या माध्यमातून असे प्रकार केले जात आहेत, जेणेकरून आता या आंदोलनावर आणि आंदोलकांवर देखील प्रश्न उपस्थित होतो। स्वच्छतेचा तर प्रश्न अत्यंत गंभीर आहे। आपण बघतोय ठिकठिकाणी जे खाद्यपदार्थ आहेत ते असे रस्त्यावर सांडवले जात आहेत, फेकले जात आहेत आणि ज्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होतो। सगळीकडे अस्वच्छता आहे आणि ह्यातच सकाळच्या सुमारास महानगरपालिकेच्या ज्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गाड्या होत्या त्या देखील आंदोलकांनी फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये रोखून धरल्या होत्या। त्यामुळं स्वच्छता कर्मचाऱ्यांना हा कचरा कसा उचलून घेऊन जायचा हा देखील आता प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे हे आझाद मैदानावरचं आरक्षणासाठी जरी असलं तरी मात्र काही प्रमाणात या जे आंदोलक आहे जे चुकीच्या पद्धतीने वागत आहेत, त्याच्यामुळं आता हे आंदोलन मनोज जरांगेंच्या हातातनं निसटतं की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे। निश्चितच अक्षय, जरांगेंनी मराठा आंदोलकांना सूचना केल्या होत्या, त्या सूचनांचं पालन कुठेतरी करताना दिसत नाहीत मराठा आंदोलक। आज काही संवाद साधू शकतात का ही सगळी परिस्थिती लक्षात घेता जरांगे? नक्कीच आज देखील पत्रकारांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधावा। ही परिस्थिती ज्या प्रकारची निर्माण झालेली आहे या परिस्थितीतनं काही मार्ग निघतो का यासाठी पत्रकार देखील मनोज जरांगे यांना विनंती करतायत। पत्रकारांनी काल देखील पत्रकारांच्या संघटनेने अर्थात टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मनोज जरांगे पाटील यांना एक पत्र दिलं, कारण आंदोलकांच्या माध्यमातून महिला पत्रकारांची असभ्य वर्तन, त्यासोबत महिलाच नाही पुरुष पत्रकारांची असभ्य वर्तन, अनेक पत्रकार लाईव्ह करत असतात चुकीच्या पद्धतीने घोषणाबाजी होत होत्या आणि जाणीवपूर्वक बाईट देताना माईक ओढून घेणे अशा गोष्टी होत होत्या। आणि काल मनोजदादा जरांगे यांनी स्वतः सांगितलं होतं की अशा गोष्टी करू नका। त्यामुळं आता आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं जात आहे। आंदोलकांच्या माध्यमातून आझाद मैदान परिसरातच जे क्रॉस मैदान आहे ते खुलं करण्यात यावं अशी मागणी केली जाते आहे। स्वतः मुंबईचे जे वीरेंद्र पवार आहेत ते यासाठी आग्रही आहे आणि जर ते मैदान खुलं झालं तर रस्त्यावरची वाहनं आणि आंदोलक आतमध्ये जातील आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी होणार नाही असं सांगितलं जातं आहे। त्यामुळं आज नेमकं
या आंदोलकांना, आणि सगळेच आंदोलक असं कृत्य करतात असं नाही, मात्र काही जे आंदोलक आहे रस्त्यावरती उघड्यावर आंघोळी करणे, रस्ता अडवून धरणे, ह्यामुळं जे काही या आंदोलनाला गालबोट लागतं की या चुकीचं चित्र निर्माण होतंय, हे चित्र निर्माण होऊ नये म्हणून सातत्यानं मनोज जरांगे सूचना देत आहेत. मात्र आज आपण बघूयात, जर आझाद मैदानच्या शेजारीच असलेल्या क्रॉस मैदानात जर परवानगी पोलिसांनी दिली तर हे चित्र काहीसं निवळेल, वाहनं आतमध्ये जातील, लोक आतमध्ये जातील, आणि जे आज मुंबईकरांना जो कामावर जाणारे मुंबईकर आहेत त्यांना एक सुव्यवस्था मिळेल. निश्चितच अक्षय, त्यामुळे हे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.